मधल्या काळात बीडसह अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही। मला सांगायला लाज वाटते, या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तरी सामाजिक समता आहे का सांगा, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला। यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। ते कुणाला काय म्हणतात याच्याशी काय देणं घेणं नाही, पण आमच्या आडवं आल्यावर सोडणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले। तर धनंजय मुंडेंच्या तोंडून ही भाषा ऐकून गंमत वाटते, असं अंजली दमानिया म्हणाले। आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही। मला तर सांगायला लाज वाटते, या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा। यासाठी सर्वांनीच, सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे। त्याच्यावर बोलणं म्हणजे दीड एक वर्ष वाया झालं कामाला मग गुरु असं येऊत, त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको, ते बोलायचं कामाचं नाही। ते पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोण आहे त्या घटनेला? कारण की त्यानेच सांगितलं कोणी, त्यानेच सांगितलं कोणी नामुष्की ओढली, त्यांनी सांगितलं, पण मी त्याच्यावर बोलतच नाही, त्याच्यावर बोलणार नाही, आम्हाला देणं घेणं नाही। आड आला ना मग सुट्टी नाही। धनंजय मुंडे म्हणतात की त्यांना आता नाव सांगून घराबाहेर पडता येत नाहीये, हे ऐकून जरा गंमतच वाटली। मला त्यांना एवढंच सांगायचंय की दोष हा नावामध्ये नसतो, आडनावामध्ये नसतो, समाजामध्ये नसतो, दोष हा कर्मांमध्ये असतो। एक धनंजय मुंडे बघा आणि एक तुकाराम मुंडे बघा, दोघांच्या कर्म कशी वेगळी आहेत, दोघांचं कर्तृत्व किती वेगळं आहे, आणि एकाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे। तुकाराम मुंडे कसे आहेत बघा, त्यांच्याकडनं काही शिका, आणि कुठल्याही समाजाला मात्र तुम्ही खेचू नका याच्यात। आम्हाला जो राग आहे तो त्या व्यक्तीच्या कर्मांचा आहे।